स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Hello students, our subject is Science and Technology, Standard 9, Part 1st, Chapter 3, Current, Electricity. Introduction of electricity. Electricity is the most important in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. Due to failure of a power supply, hospital, banks, schools make alternative arrangement with the help of generator. Electricity is used for electric furnaces, electric motors, domestic appliances like fridge, electric oven, mixer, washing machine. All these devices run with the electricity. Not only human beings but some animals also use electricity. For example, fishes like eelfish use electricity to catch their prey and also for self-defense. You must have seen a waterfall. From the waterfall, water is released from a higher level to the lower level. Current. What is meant by current? Rate of flow of electric charge. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचा जो फ्लो आहे त्याच्या दरालाच आपण करंट असं म्हणतो. आणि करंट आपण आ या कॅपिटल अक्षराने रिप्रेझेंट करतो आणि त्याचं जे युनिट आहे ते ॲम्पियर. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, लेवल ऑफ वॉटर अँड डायरेक्शन ऑफ फ्लो. एक ए जी बॉटल आहे तिच्यामध्ये पाण्याची लेवल जास्त आहे आणि ती उंचावर ठेवलेली आहे. बी जी बॉटल आहे त्याच्यामध्ये पाण्याची लेवल कमी आहे आणि ती जमिनीवर ठेवलेली आहे. हे दोघंही जे बॉटल आहे रबरी नळीने ते जॉईन केलं आहे आणि त्यांच्यामध्ये क्लॅम्प किंवा चिमटा लावलेला आहे. आता हा चिमटा आपण जेव्हा रिमूव्ह करू तेव्हा ए बॉटलमध्ये पाण्याची जी लेवल आहे ते जास्त आहे, तर चिमटा किंवा क्लॅम्प रिमूव्ह केल्याबरोबर ए या बॉटलकडून वॉटर फ्लो बी वॉटरकडे फ्लो होतो पाण्याचा. आणि हा फ्लो कुठपर्यंत होतो तर दोन्ही बॉटलमधील पाण्याची लेवल सारखी होईपर्यंत हा पाण्याचा जो फ्लो आहे तो चालू राहतो. आणि जेव्हा दोन्ही बॉटलमध्ये पाण्याची लेवल सेम होते तेव्हा पाण्याचं जो फ्लो होणं आहे ते बंद होतं. म्हणजेच या पाण्याची जो फ्लो आहे हायर लेवलकडून लोअर लेवलकडे फ्लो होणं, त्याच पद्धतीने फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉईंट्स डिपेंड्स ऑन ए काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲज दोज पॉईंट्स अँड दिस इज कॉल्ड अ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पॉझिटिव्ह जे चार्ज असतात ते पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम ए हायर पोटेन्शियल टू ए point of a lower potential, and electrons flow from point of a lower potential to a point of higher potential. इलेक्ट्रॉन जे असतात त्याची जी साईन आहे ती निगेटिव्ह आहे आणि ते लोअर पोटेन्शियलकडून ते हायर पोटेन्शियलकडे ते वाहतात. A lightning strike is the flow of electrons from point of lower potential on the clouds to the point of higher potential on the earth. आकाशामध्ये चमकणारी जी वीज आहे म्हणजे दोन ढगांमध्ये जेव्हा घर्षण होतं तेव्हा वीज निर्मिती होते आणि ढगांमध्ये कमी विभव निर्माण होतो आणि ती जी चमकणारी वीज आहे ती जमिनीपर्यंत येते. म्हणजेच जमिनीपर्यंत येणारा तो इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो. म्हणजे चमकणारी वीज कमी विभव असलेल्या ढगांमधून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यंत येणारा तो इलेक्ट्रॉनचा प्रवाह असतो. आता आपल्याला ही जी फिगर दिलेली आहे 3.2 पोटेन्शियल डिफरन्स अँड फ्लो ऑफ ए इलेक्ट्रिसिटी. ए जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आहे आणि त्याचं हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. नंतर बी जो आहे तो निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे आणि लो पोटेन्शियल त्याचं लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि ते ह्या इन्सुलेटिंग कवरिंग स्टँडवर ते ठेवलेले आहे. तर
ए कंडक्टर जो आहे त्याचं पोटेन्शियल हे हायर आहे कोणापेक्षा, बी कंडक्टरपेक्षा. आणि जेव्हा ह्या दोन्ही कंडक्टरला, ए आणि बी कंडक्टरला आपण कंडक्टिंग वायरने कनेक्ट करू तेव्हा त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होईल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये व्होल्टेज निर्माण होईल आणि व्होल्टेज निर्माण झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते बीकडून एकडे फ्लो होईल. आणि ते कुठपर्यंत बीकडून एकडे फ्लो होणार आहे, तर जोपर्यंत ए आणि बीचं जे पोटेन्शियल आहे सेम होत नाही तोपर्यंत ते फ्लो होणार आहे. आणि जेव्हा त्यांचं पोटेन्शियल डिफरन्स 0 होईल म्हणजे सारखं होईल तेव्हा त्या इलेक्ट्रॉनचं जे फ्लो होणं आहे ते स्टॉप होणार आहे. मग आपल्याला बघायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स ॲट 2 पॉईंट्स ए अँड बी इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दे. म्हणजेच द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ ए पोटेन्शियल्स, हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे आणि हा लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. तर यांच्या 2 पॉईंटमधला जो पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे त्यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. The amount of work done to carry a unit positive charge from point A to point B is called the electric potential difference between the 2 points. Suppose this is a circuit and या सर्किटमध्ये आपण इथे एक बॅटरी जोडलेली आहे, की आहे आणि ही कंडक्टिंग वायर आहे. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तर इथे अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो फ्रॉम पॉईंट ए टू बीपर्यंत कॅरी करण्यासाठी जे आपण वर्क डन केलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल बिटवीन 2 पॉईंट्स ए अँड बी. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रान्सफर. पोटेन्शियल डिफरन्स व्ही या अक्षराने आपण रिप्रेझेंट करतो, वर्क डब्ल्यू आणि चार्ज जो आहे तो क्यू. जर आपण 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा 1 पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू 1 व्होल्ट. वर्क जे आहे पण ते जूलमध्ये मेजर करतो आणि चार्ज जे आहे ते कुलोममध्ये. 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलोम. Free electrons. Every atom of a metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus. These are called free electrons. कंडक्टरचा जो मेटॅलिक कंडक्टर आहे जर त्याचा आपण ॲटम घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲटममध्ये न्यूक्लियस असतो आणि ऑर्बिट. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. सपोज या फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 न्यूक्लियस आहे आणि ही आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सुद्धा 2 न्यूक्लियस आहे. तर हे आउटरमोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसची वीकली बॉन्डिंग असतात. म्हणजे यांचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन हा खूप लो असतो, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी असतो आणि त्यामुळे ते जे न्यूक्लियस आहे आउटरमोस्ट ऑर्बिटमधले त्यालाच काय म्हणतात, फ्री इलेक्ट्रॉन्स. करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. आता हा जो मेटॅलिक कंडक्टर आहे याला आपण फोर्स ऑफ म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स किंवा कोणताही फोर्स त्याच्यावर आपण ॲक्ट केला नाही आहे. तर त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहे ते रँडम मोशनमध्ये आहे, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शनला आपल्याला इथे ते दिसतात. जोपर्यंत आपण त्याच्यावर कोणताही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते मूव्ह होणार नाही. मग ते त्यांच्या स्पेसमध्ये रँडम मोशनमध्ये ते मूव्ह होत असतात इन ऑल डायरेक्शन. मग जेव्हा आपण या फ्री इलेक्ट्रॉनवर व्हेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ ए वायर टू द 2 टर्मिनल्स ऑफ ए सेल आहे आणि याचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल.
ह्या दोन टर्मिनलवर आपण कंडक्टिंग वायरने त्याला कनेक्ट करू, तेव्हा त्या इलेक्ट्रॉनवर काय होतं की इलेक्ट्रिक फोर्स का ॲक्ट होतो, अप्लाय होतो आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते निगेटिव्हली चार्ज असतात आणि ते काय होतात मूव्हिंग होतात. ते स्टार्ट मूव्हिंग फ्रॉम द निगेटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे त्या निगेटिव्ह डायरेक्शनने पॉझिटिव्ह डायरेक्शनकडे ते येतात. म्हणजेच लोअर पोटेन्शियल टू द इलेक्ट्रॉन्स मूव्हिंग फ्रॉम अ लोअर पोटेन्शियल टू अ हायर पोटेन्शियल टर्मिनल ऑफ द सेल. पण हा जो करंट आहे, करंट मात्र कुठून कुठे वाहतो आहे तर पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियलकडून तो लोअर पोटेन्शियलकडे तो फ्लो होतो आणि म्हणून त्यालाच काय म्हणतात कन्व्हेन्शनल करंट किंवा डायरेक्शन ऑफ ए कन्व्हेन्शनल करंट. म्हणजे काय, ह्या डायरेक्शनने तो फ्लो होतो, अशा पद्धतीने तो फ्लो होतो आणि इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ते फ्लो होतात. आणि ती जी मोशन असते इलेक्ट्रॉनची, द मोशन ऑफ ए इलेक्ट्रॉन्स इज इरेग्युलर बट देर इज अ डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ देअर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे त्यांची जी इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती इरेग्युलर असते, परंतु त्यांच्यामध्ये त्यांची जी व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते ती डेफिनेट नॉन झिरो व्हॅल्यूची असते. इलेक्ट्रिक करंट, द चार्ज इज पासिंग थ्रू ए कंडक्टर इन युनिट टाईम. म्हणजे जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तो एका कालावधीमध्ये पास होतो. इफ चार्ज Q इज फ्लोईंग थ्रू ए क्रॉस सेक्शन ऑफ ए कंडक्टर इन टाईम T. Q हा चार्ज क्रॉस सेक्शन ऑफ ए कंडक्टरमधून इन टाईम Tमध्ये जर तो पास होत असेल तर करंट I इज इक्वल टू Q अपॉन T, चार्ज अपॉन T. In SI unit of a charge is a coulomb. Current is expressed in ampere capital A and the charge of one electron is equal to 1.6 into 10 raised to minus 90. 1 ampere is equal to 1 ampere current is said to be flow in a conductor. 1 ampere current flow होतोय कंडक्टरमधून हे आपण केव्हा म्हणतो, इफ 1 coulomb charge flows through it every second. 1 coulomb चार्ज हा प्रत्येक सेकंदाला फ्लो होतो तेव्हा. ओहम्स लॉ, द रिलेशनशिप बिटवीन करंट फ्लोईंग थ्रू ए वायर अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड. करंट फ्लोईंग थ्रू वायर आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द लॉ. ह्या लॉपासून आपण ते रिलेशनशिप मिळवू शकतो आणि तो जो लॉ आहे तो was given by the German scientist George Simon Ohm. आणि तो लॉ काय आहे, इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. आता फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर कोणकोणते आहे, त्याच्यामध्ये लेंथ आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, टेम्परेचर आहे आणि मटेरियल इट इज मेड अप ऑफ. इफ द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर लाईक लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, टेम्परेचर and the material is made up of remains constant, the current flowing through it is directly proportional to the potential difference between its two ends. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे दोन एंडमधला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तो कोणाला, करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं आपल्याला ओम्स लॉ सांगतो. तर जर आपण एखादं सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये एक बॅटरी जर जोडली तर जास्त त्याच्यामध्ये व्होल्टेज होणार आणि एक बॅटरी जर जोडली तर व्होल्टेज निर्माण होणार आहे आणि करंट फ्लो होणार आहे. पण मी 2 बॅटऱ्या जर जोडल्या तर जास्त व्होल्टेज निर्माण होणार आहे आणि करंटसुद्धा जास्त निर्माण होणार आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपला व्होल्टेज निर्माण होतो त्या प्रमाणामध्ये करंटसुद्धा वाढतो. मग I is directly proportional to the potential difference. I is equal to KV. K म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीसाठी घेतलेला आहे. हा जो K आहे इकडे राईटकडून लेफ्टकडे ट्रान्सफर झाल्यावर I इंटू 1/K इज इक्वल टू V. 1/K आपल्याला इथून काढायचं आहे तर त्याच्यासाठी R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर आपण घेतलेला आहे. इथे R आला
I into R is equal to V, म्हणजेच V is equal to IR or R is equal to V upon I. आणि हा जो लॉ आहे यालाच आपण ओहम्स लॉ म्हणतो आणि युनिट ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ओहम. आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ओहमचा तो अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे. रेजिस्टन्स अपोज द फ्लो ऑफ करंट. तर रेजिस्टन्स जे आहे आपण ते फिगरवरून समजून घेऊया. इन द कंडक्टर देअर इज अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर. दे आर रँडमली इन मोशन. म्हणजे जेव्हा ह्या कंडक्टरवर कोणताही फोर्स अप्लाय केलेला नसतो तेव्हा ह्या कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ भरपूर प्रमाणामध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन जे असतात ते रँडम मोशनमध्ये असतात. आणि म्हणजे इतस्ततः असतात. इथे याची डायरेक्शन वेगळी, ह्या इलेक्ट्रॉनची वेगळी, हे इलेक्ट्रॉन्स आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो म्हणजे दोन्ही एंडला आपण कंडक्टिंग वायर जॉईन केलेली आहे आणि त्याला एक सेल जॉईन केलेला आहे. मग जेव्हा आपण त्याच्यावर बॅटरी कंडक्टिंग वायर नाही बॅटरी ही ते कनेक्ट करतो म्हणजे सर्किट कंप्लीट करतो. वेन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड म्हणजेच आपण हे सर्किट जे तयार केलं आहे त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो कंडक्टरमध्ये आणि त्यामुळे काय होतं हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे ह्या डायरेक्शनने फ्लो होतात. इलेक्ट्रॉन्स हे लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियलकडे ते फ्लो होतात आणि त्याच्यामुळे ही जी इलेक्ट्रॉनची डायरेक्शनल मोशन आहे डायरेक्शनल मोशन ऑफ ए इलेक्ट्रॉन्स कॉज अ करंट. त्याच्यामुळे काय पास होतो करंट पास होतो. आणि जेव्हा हे कंडक्टरमध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात तर त्याच्यामध्ये फक्त फ्री इलेक्ट्रॉन नसतात तर काही आयन्स असतात ॲटम्स असतात. आणि जेव्हा हे इलेक्ट्रॉन असे मूव्ह व्हायला लागतात तेव्हा ते त्यांच्या मार्गामध्ये काही आयन्स किंवा ॲटम्स येतात आणि त्याच्यावर त्यांचं काय होतं मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राईक्स द ॲटम. म्हणजे मोशनमध्ये किंवा वेगामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहे त्यांच्या मार्गामध्ये हे आयन्स किंवा ॲटम्स येतात आणि सच कोलिजन कॉज. आणि त्याच्यामुळे काय होतं कोलिजन म्हणजे ही टक्कर त्यांची झाल्यामुळे काय होतं की तिथे विरोध निर्माण होतो. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स सच अ कोलिजन कॉज हायड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे विरोध निर्माण होतो त्या इलेक्ट्रॉनला फ्लो होण्यासाठी आणि त्यामुळे करंटला पण काय होतो अपोज होतो. म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी सुद्धा अपोज होतो. आणि हे जे हायड्रन्स आहे दिस हायड्रन्स इज कॉल्ड द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. नेक्स्ट वन इज रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय ॲट अ गिवन टेम्परेचर रेजिस्टन्स आर ऑफ ए कंडक्टर. जो रेजिस्टन्स आहे म्हणजे आर कंडक्टरचा जो रेजिस्टन्स आहे तो कशावर डिपेंड आहे डिपेंड्स ऑन इट्स लेंथ एल. लेंथवर कंडक्टरच्या लेंथवर अवलंबून आहे. एरिया ऑफ ए क्रॉस सेक्शन म्हणजे कॅपिटल ए अँड द मटेरियल इट इज मेड अप ऑफ. तर ॲट अ गिवन टेम्परेचर रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ एल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए अँड द मटेरियल इज मेड अप ऑफ. तर इफ द रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज आर देन आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे जेवढी लेंथ वाढेल तेवढा रेजिस्टन्स वाढेल, जेवढी लेंथ कमी होईल तेवढा रेजिस्टन्स कमी होईल. नंतर रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया म्हणजे कंडक्टरचा जो एरिया आहे तो जर कमी असेल तर रेजिस्टन्स काय होतो जास्त होतो. म्हणजे इथून जे इलेक्ट्रॉन्स किंवा इथून करंट जो पास होतो इलेक्ट्रॉन्स जे पास होतात तर इथे गर्दी होणार आहे. आणि जर एरिया जर मोठा असेल तर जे करंट इलेक्ट्रॉन जे आहे ते इझिली इथून मूव्ह होणार आहे. म्हणजेच एरिया जर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो
आणि एरिया जर कमी झाला तर रेजिस्टन्स वाढतो. म्हणून रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया, म्हणजे एल अपॉन ए. लेंथला तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आर इज इक्वल टू, हा जो 9 सारखा दिसतो आहे, 9 अशा पद्धतीने, मराठी जो 9 काढतो आपण तशा पद्धतीने, त्याला रो असं म्हणतात. आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी. त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आणि रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो. युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन SI सिस्टीम इज ओहम मीटर. तर रेजिस्टिव्हिटीचं SI सिस्टीममध्ये जे युनिट आहे ते ओहम मीटर आहे. नेक्स्ट वन आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक सर्किट. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट? अ कंटिन्युअस पाथ ऑफ ए इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू कंडक्टिंग वायर्स connected two ends of a cell. Continuous path of electric current through conducting wires connected to the two ends of a cell, त्यालाच काय म्हणतो, and other resistance is called a electric circuit. तर इलेक्ट्रिक सर्किट की ज्याच्यामधून कंटिन्युअस इलेक्ट्रिक करंट पास होतो, की जे कंडक्टिंग जे वायर आहे त्याचे दोन्ही टोके सेलला आपण कनेक्ट केलेलं आहे आणि अदर जे रेजिस्टन्स आहे ते, त्यालाच आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणतो. तर हे इलेक्ट्रिक सर्किट आपल्याला इथे दिलेलं आहे. याच्यामध्ये डिफरंट कॉम्पोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट. आता कोणकोणते कॉम्पोनंट याला कनेक्ट केलं आहे ते बघूया. बाय युजिंग स्पेशल सिम्बॉल्स फॉर ईच ऑफ द कॉम्पोनंट. आणि प्रत्येकसाठी एक सिम्बॉल आहे. आता हे जे आहे ते इलेक्ट्रिक सेल आहे. मोठी जी रेषा आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि छोटी निगेटिव्ह आहे. नंतर ही जी आहे कंडक्टिंग वायर आहे. नंतर हे करंट फ्लो होतो त्याची जी डायरेक्शन आहे अशा पद्धतीने इकडे. नंतर हा ॲमीटर आहे कनेक्ट केलेला आहे सिरीजमध्ये. ॲमीटर म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ करंट मेजर करण्यासाठी त्याचा फायदा होतो. नंतर व्होल्टमीटर, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी व्होल्टमीटरचा उपयोग होतो. आणि रेजिस्टन्स हा अपोज द फ्लो ऑफ ए करंटसाठी यूज आहे. म्हणजे हे कॉम्पोनंट आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये वापरलेलं आहे. इलेक्ट्रिक सेल, कंडक्टिंग वायर, ॲमीटर, व्होल्टमीटर आणि रेजिस्टन्स. रेजिस्टर्स इन सिरीज. आता रेजिस्टर्स इन सिरीजमध्ये जर आपण बघितलं, 3 रेजिस्टर्स आर कनेक्टेड फॉलो वन आफ्टर द अदर इन अ सिंगल लाईन अँड दीज रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन सिरीज. हे जे 3 रेजिस्टर्स आहे R1, R2 आणि R3, हे 3 रेजिस्टर एका पाठोपाठ एका लाईनमध्ये ते कनेक्ट केलेले आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ही जी अरेंजमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टर्स इन सिरीज. आता या तिघांमधूनही सेम करंट पास होतो. द सेम करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टर. करंट फ्लो करंट जो आहे तो तिघांमधून सेम फ्लो होतो. आणि द व्हॅल्यू ऑफ ए करंट आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो, आय. द व्हॅल्यू ऑफ ए करंट इज आय. आणि करंट फ्लो झाला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड D इज इक्वल टू V. बघा, रेजिस्टर्स R1, R2, R3, करंट इज आय अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड D इज इक्वल टू V. I is a current, V is potential difference. R1, R2 and R3 are the 3 resistors connected in series in the circuit. Let V1, V2 and V3 are the voltage. ज्या पद्धतीने R1, R2, R3 रेजिस्टर्स आहे त्याच पद्धतीने V1, V2 आणि V3 हे व्होल्टेजेस आहे. RS इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D. RS म्हणजे S म्हणजे सेरीज.
तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन सी अँड डी इज इक्वल टू आर एस. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर एस. एस म्हणजे सेरीज, व्ही इज इक्वल टू आय आर असा ओहमचा लॉ आहे, पण इथे एस घेतला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. मग V1 इज इक्वल टू आय आर वन, V2 इज इक्वल टू आय आर टू, V3 इज इक्वल टू आय आर थ्री. हे जे व्हॅल्यू आहे ह्या इक्वेशन 1मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे. सबस्टिट्युटिंग ऑल दीज इन इक्वेशन 1. मग V म्हणजे आय आर एस इज इक्वल टू V1 म्हणजे काय आहे आय आर वन, V2 आय आर टू प्लस आय आर थ्री. मग रेजिस्टन्स इन सेरीज इक्वल टू R1 plus R2 plus R3. If n resistors are connected in series then RS is equal to, जर आपल्याला नंबर ऑफ रेजिस्टर जर कनेक्टेड करायचं असेल तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 plus R2 plus R3 plus डॅश डॅश प्लस RN. रेजिस्टन्स इन सेरीज ही जी अरेंजमेंट आहे ती यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन अ सर्किट. सर्किटमध्ये रेजिस्टन्स इन्क्रीज करण्यासाठी ह्या रेजिस्टर्स इन सेरीजचा उपयोग होतो. रेजिस्टर्स इन पॅरलल. रेजिस्टर्स आर सेड टू बी कनेक्टेड इन पॅरलल वेन देअर एंड्स आर कनेक्टेड ॲट बोथ एंड्स. जे R1, R2 आणि R3 हे तीन जे रेजिस्टर्स आहे ते पॅरलल आपण कनेक्ट केलेलं आहे आणि त्यांचे जे एंड आहे R1, R2 आणि R3 हे जे एंड आहे ते सुद्धा आपण दोन्ही साईडला कनेक्ट केलेले आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो रेजिस्टर्स इन पॅरलल. या फिगरमध्ये जर आपण बघितलं तर इथे की आहे, नंतर इथे एक सेल आपण लावलेला आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन आहे, मोठी जी रेषा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह की आहे, ॲमीटर आहे, कंडक्टिंग वायर आहे आणि हे तीन रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट केलेले आहे. नंतर इथे ॲमीटर कनेक्ट केलेला आहे आणि व्होल्टमीटर इथे कनेक्ट केलेलं आहे. ॲमीटर कशासाठी अमाऊंट ऑफ करंट मेजर करण्यासाठी आणि व्होल्टमीटर जो आहे तो याचा पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला मेजर करण्यासाठी यूज केलेला आहे. रेजिस्टर्स, 3 रेजिस्टर्स R1, R2 आणि R3 कनेक्टेड इन पॅरलल बिटवीन C आणि D मध्ये. V इज द पोटेन्शियल डिफरन्स. इथून जो पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होणार आहे V बिटवीन C अँड D. I1, I2 आणि I3 आर द करंट्स flowing through R1, R2 आणि R3 resistance respectively. Then total current flowing through the circuit. मग टोटल करंट जो आहे त्या सर्किटमधून जो फ्लो होतो तो काय आहे तर I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 इक्वेशन 1. लेट RP म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरलल, त्यालाच आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C आणि D असं आपण. लेट RP इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C अँड D. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I इज इक्वल टू V अपॉन RP, I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. आता ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 1मध्ये आपण पुटअप करणार आहोत. म्हणजेच आयची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे V अपॉन RP इज इक्वल टू V अपॉन R1, I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2 आणि I3 इज इक्वल टू V अपॉन R3. फक्त आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जर घ्यायचं असेल तर 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. अशा पद्धतीने आपल्याला जर द रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन इफ n रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल जर घ्यायचं असेल नंबर ऑफ रेजिस्टर्स तर 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस डॅश डॅश प्लस 1 अपॉन R1. आणि ही जी रेजिस्टन्स इन पॅरलल जी अरेंजमेंट आहे तिचा काय फायदा होतो आपल्याला तर दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन अ सर्किट. सर्किटमध्ये रेजिस्टन्स कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो
आणि आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसची जी अरेंजमेंट असते ती ह्या पॅरलल रेजिस्टर्सनेच केलेली असते. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. जेव्हा इलेक्ट्रिक करंट एखाद्या कंडक्टरमधून पास होतो तेव्हा तो इझिली पास होतो, त्याला आपण सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स म्हणजे इझिली करंट पास होतो त्यालाच आपण कंडक्टर म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल आहे आयर्न, कॉपर. इन्सुलेटर, द सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स ऑर एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स इज कॉल्ड अ इन्सुलेटर, की ज्याच्यातून करंट पास होत नाही. फॉर एक्झाम्पल वूड आहे, रबर आहे. आपल्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक सर्किट आहे त्याच्यामध्ये फ्यूज हा बसवलेला असतो. तर त्याचं काय रिझन आहे? फॉर सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिवली. जर आपल्या त्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जर काही कारणास्तव करंट जर इन्क्रीज झाला अचानक तर काय होईल की आपल्या घरातले जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस त्याच्यामध्ये तो करंट जाऊन ते जे अप्लायन्सेस आहे ते खराब होतील किंवा स्फोट होऊ शकतो. मग त्यावेळेला ही फ्यूजमध्ये जी वायर असते ती काय होते, हीट होते आणि हीट झाल्यानंतर ती मेल्ट होते आणि सर्किट काय होतं, ब्रेकडाऊन होतं आणि फ्लो ऑफ करंट स्टॉप होतो आणि त्यामुळे आपले जे घरातील जे अप्लायन्सेस आहे त्यांना प्रोटेक्ट होतं. तर फ्यूज वायर जी आहे ती आपल्याला यूज कशासाठी होते, प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस. आणि ती कशापासून बनवलेली असते, मिक्सचर ऑफ ए सबस्टन्सेस अँड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. मिक्सचर ऑफ ए सबस्टन्सेस आणि त्याचा जो त्या सबस्टन्सचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो स्पेसिफिक असतो, म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचरला तो मेल्ट होतो. आपल्या घरामध्ये जो फ्यूज आहे तो त्याची लिमिट किती असते, तर 1 अँपियर, 2 अँपियर, 3 अँपियर, 4 अँपियर, 5 अँड 10 अँपियर आपल्या घरातील जो फ्यूज आहे तो आपण वापरू शकतो. 1 अँपियर टू द 10 अँपियरपर्यंत आपण वापरू शकतो. आणि अशा पद्धतीने फ्यूजचा आपल्याला उपयोग होतो घरामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आणि प्रिकॉशन्स टू बी टेकन वाईल युजिंग इलेक्ट्रिसिटी हे दोन जे पार्ट आहे ते आपल्याला परीक्षेला ह्या वर्षासाठी नाही आहे, पुढच्या वर्षासाठी ते आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला इथे फ्यूज वायर आहे आणि आपला जो चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी हा संपलेला आहे. तर त्याच्यावरती जे क्वेश्चन आन्सर आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचे आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.